बाहेर जमलेल्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, आता मी खाली आलो रंगशारदाला, रिकामा रिकामा वाटलं मला. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण पत्रकारांना सगळ्यांना वरती बोलवलंय. खाली कोणीच नव्हतं. तेही आपलेच आहेत. पण मला कळत नाही. मी आज पण त्यांना विचारलं, मी घराच्या बाहेर उभे असतात. रोज माझी गाडी बाहेर जाताना आणि गाडी परत घरामध्ये येताना सारखं शूट करतात. मी म्हटलं, अरे रोज एकच गाडी शूट करून करून कंटाळा कसा येत नाही तुम्हाला? बरं, आज आमची तिकडे ती यशवंतराव चव्हाणला आमची बैठक होती. मवियाचे सगळे इतर नेते होते आणि आम्ही होतो. बाहेर पडताना मी आणि उद्धव बाहेर पडलो. मी त्याला विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, कारण परत परत सुरू करणार 11वी भेट. मोजतायत, आम्हीच विसरलो. बरं, आता सोडून द्या ना. आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे. मोजताय कसले? 9वी भेट, 10वी भेट, आणि ते किती वेळा दाखवणार? मलाच कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल? आज मी तुमच्या समोर जो आलोय, आजपर्यंत आपले अनेक कार्यक्रम झाले, अनेक शिबिरं झाली, मेळावे झाले, वर्धापन दिन होतात, काही वेळेला संगीताचे कार्यक्रम असतात, काही वेळेला नाटक आपण ठेवतो, नाटकं ठेवतो, काही वेळेला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात. असे विविध कार्यक्रम असतात ना. आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखव. आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत. मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल. आता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे, दुबार मतदार याद्यांची. हे दुबार, 3 बार, 4 बार सगळं सुरूच आहेत. पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला. जे मी 2017 पासून जे ओरडून ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही. मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्यात आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्या समोर आणले आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत. मी पहिलं नाव विसरलो, पटेल ना, अमित उपाध्याय, आणि दुसरे कोणतरी पटेल होते. अमित उपाध्याय ना तुम्ही? यक्षित पटेल. मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल, नंतर त्रास नाही होणार त्यांना.
त्याच्यामुळे मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना मी इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो. या आपण. आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा सर्व पत्रकार मीडिया इथे आहे. आपणही, मी माझं बोलून झालं की इथे बाजूला जरा थांबणार आहे. त्यांचं पूर्ण झालं की मी परत आपल्या समोर येणार आहे. तर मला असं वाटतं आपण दोघांनी महाराष्ट्राला हे सर्व जादूचे प्रयोग एकदा दाखवावेत. कळलं का? आणि त्याच्यातनं सगळ्यांचे डोळेही उघडतील, लोकांपर्यंतही हे पोचेल काय चाललंय महाराष्ट्रात आणि देशात, हेही मला असं वाटतं सर्वांना समजेल, तुम्हालाही समजेल. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मी आपल्याला थोड्या वेळाने भेटतो. धन्यवाद.